अहो सोडा, मला कोणीतरी बघेल. बघू दे ना, त्याला काय होतंय. गप्पा बसा. बरं मला सांगा, तुमचं काहीतरी काम होतं माझ्याकडे? खूप महत्त्वाचं काम होतं. काय? माझ्या गुलाबाच्या सुगंधाचा आनंद घ्यायचा होता मला. गप्पा बसा. कुठे चाललीस? उद्या प्रपोज डे आहे माहिती आहे ना, आणि उद्या खूप घाई असेल, तर आजच आपण प्रपोज डे साजरा करूयात का? प्रपोज डे काय असतं? प्रेम व्यक्त करायचा एक दिवस. म्हणजे आजपर्यंत मी तुला असं कधीच प्रपोज केलेलं नाही आहे ना, म्हणजे गुडघ्यांवर बसून आय लव्ह यू कधीच बोललो नाही. पण त्याची काय गरज आहे? म्हणजे मनातल्या गोष्टी ओठांवर यायच्या आधीच कळत असतील तर शब्दांचा पसारा कशाला? करेक्ट आहे तुझं एकदमच, पण तरी काय असतं ना, त्या प्रेमाच्या भावनेला सुद्धा जाणीव करून द्यावी लागते की आहे बाबा, तुझी आठवण आहे आम्हाला. आणि कसं आहे ना की संसाराला जेव्हा काही वर्ष होतात त्यानंतर असं म्हणतात, म्हणजे लोक असं म्हणतात की त्यातली मजा निघून जाते. म्हणून जरा असं आठवण करून द्यावं लागतं की आहे, माझं प्रेम आहे. बरोबर आहे तुमचं. हळूहळू वर्ष सरत जातात, प्रेम विरत जातं. पण मला माहिती आहे, आपल्यातलं प्रेम मुरत जाणार आहे आणि त्याची गोडी आणखी वाढत जाणार आहे. त्यामुळे ह्या सगळ्याची काहीच गरज नाहीये. अहो सारंग सर. सावली, तू माझ्या आयुष्यात आल्यापासून माझं आयुष्य खूप बदललंय. अशीच माझ्यासोबत आयुष्यभरासाठी शेवटच्या श्वासापर्यंत माझी सावली बनून राहशील. ही सावली तुमची साथ कधीच नाही सोडणार. ठीक आहे. बरं, आता कसं आहे की प्रपोज डे झाला, रोज डे पण झाला, अजून एक डे आहे. कोणता? सांगतो. तारा मॅडम. बुके कोणासाठी? तारा मॅम तुम्हीच का? हो, हे तुमच्यासाठी मॅम. पण कोणी पाठवलंय? तुमचा फॅन आहे ना, त्यांनी पाठवले मॅम. हे आई. एस एस फॉर एस फॉर एस फॉर सोहम. कसा वाटला बुके? तू आणलायस? ऑफकोर्स मीच आणलाय. अजून कोण आणणार? आज काय विशेष? असं काय करतेस सारा? आज रोज डे आहे ना, म्हणून हे माझ्यातर्फे तुला छोटंसं गिफ्ट. थँक्यू. छान आहेत रे गुलाब, पण मला ना गुलाबांपेक्षा काटेच दिसत आहेत. तारा, गुलाब म्हटले तर काटे असणारच, पण हळूहळू ते निघून जातील. अजिबात काळजी नको करूस. कसं रे सोहम? कारण तसं काही घडण्यासाठी तू वेगळं काहीच करत नाहीयेस ना. ती सावली काही करते आणि मॉमचं मन तर आपोआप वळणारच नाही. काय झालं सोहम? बोल ना. तारा, तुला खरंच वाटतं मी तुला मिस करत नाही? तारा, मी तुला खूप मिस करतो. इतके दिवस एकही नवीन ट्यून मी तयार केली नाहीये, एकही नवीन गाणं बघितलं नाहीये. तारा, अगं मी कंपोजर आहे, तरी माझं कशातही लक्ष लागत नाहीये. तिकडे तुला काय वाटतं? मला खूप मजा येते. मला खूप एकटं एकटं वाटतंय त्या घरी. मी आता रूममध्ये पण नाही जात आपल्या, कारण मला सारखी तुझीच आठवण येते. आणि तुला असं वाटतं की मी काही प्रयत्न करत नाही, पण तसं नाही आहे. मी खूप प्रयत्न करतोय, पण माझेही हात बांधले गेलेत ना गं. काय करू मी? तूच सांग मला. आय एम सॉरी. मी रागात फ्रस्ट्रेशनमध्ये बोलून गेले. आय एम सॉरी. आय एम सॉरी टू. माझा पण आवाज थोडा चढला. तारा, पण मला खात्री आहे एकदा काही जुगलबंदी झाली आणि ती जुगलबंदी सावली वहिनी जिंकली ना, तर घरात खूप आनंदाचं वातावरण निर्माण होईल. आणि मग योग्य वेळी साधून मी मॉमशी नक्की बोलेन. आणि मला खात्री आहे यावेळी मॉम तुला नक्की घरात यायला सांगेल. कसं रे सोहम? हा म्हणजे तुला खरंच वाटतंय की ही जुगलबंदी सावली जिंकेल म्हणून? 500%. कसं? अरे तिचा सामना कोणाशी आहे? भैरवी वजे. वजे घराण्याची वारसदार आहे ती. मम्मा माणूस म्हणून कशी असली तरी कम ऑन, भैरवी वजे शी द लेजेंडरी सिंगर.
ती ही जुगलबंदी सावलीला जिंकूच देणार नाही. ती तिचं सर्वस्व पणाला लावेल, पण ही जुगलबंदी तीच जिंकेल. त्यामुळे तुझं स्वप्न ना स्वप्नच राहील बघ. तारा, तुला घरी आणण्यासाठी ना मला 1% होप पण सोडायचा नाही. आय जस्ट डोंट वॉन्ट टू लूज होप. आणि त्यासाठी मी काही करायला तयार आहे. चला उद्याचं टेन्शन घेतेस. टेन्शन आलंय सारंग सर. म्हणजे हरण्या जिंकण्याचं टेन्शन नाही आहे, पण उद्या मी पहिल्यांदा लोकांसमोर गाणार आहे. ह्याआधी मी नेहमी पडद्यामागे गायचे ना, आणि ते जे रेकॉर्डिंग झालं तिथपर्यंत ठीक होतं, पण उद्या आपल्या घरातले असणार आहेत, सगळ्या जगासमोर मी गाणार आहे, म्हणून मला टेन्शन आलंय. रेकॉर्डिंगच्या वेळेला पण तू बोललीस मी पहिल्यांदा रेकॉर्डिंग करणार. पहिल्यांदा रेकॉर्डिंग केलंस तू. हां, मग आज पण तू म्हणतेस की पहिल्यांदा मी लोकांसमोर गाणार आहे. याआधी पण गायलीस ना. आता ज्या दिवशी सत्य लोकांना कळलं त्या दिवशी पण तू लोकांसमोर गायलीस. सगळ्यांची मनं जिंकलीस तू. मग काय प्रॉब्लेम आहे? ते अनपेक्षित होतं ना. उद्या आपण ठरवून करतो हे सगळं, आणि ते गाण्याचा कार्यक्रम झाल्यानंतर थेट जुगलबंदी म्हणजे भीती वाटते मला. तुला खरं सांगू, विठ्ठलाला तुझ्यावर विश्वास आहे म्हणून हे घडतंय सगळं. पांडुरंगाला माहिती आहे की तूच हे करू शकतेस. आणि हे बघ सावली, ही लढाई ना अस्तित्वाची लढाई आहे. सुरांची लढाई नाही आहे, त्या न्यायाची लढाई आहे. मला जमेल काय? तुलाच जमणार सावली, आणि नक्की जमेल. आणि ते सोड, ते भैरवी ना हरवायचं वगैरे ते सगळं डोक्यातून काढून टाक. ह्यात चांगली गोष्ट काय होईल माहिती आहे? तू जर जिंकलीस तर तू आईचं मन जिंकशील. खरं? तुम्हाला एवढा विश्वास आहे माझ्यावर? तुझ्यापेक्षा जास्त. ये. मला पण वाजवू दे ना. हे बघ, त्यांना बोललोय मी स्टेज इथे लावायला. ठीक आहे, मेन स्टेज असेल, पण त्या स्टेजच्या मध्यभागी एक प्लॅटफॉर्म तयार करा. हां, तिथे आपल्या गायिका बसते, म्हणजे भैरवीजी आणि सावली, आणि बाकी वादक सगळे आजूबाजूला बसते. करेक्ट आहे दादा, मला पण असंच वाटतंय. काय मेन फोकस स्टेजवर राहायला पाहिजे. बरोबर ना? फोकस फक्त आणि फक्त सावलीवर दिसणार. थोडासा फोकस ठेवतो बैरीमाईवर. काय आहे महत्वाचं कसं आहे ना, लोक जास्त मग हरलेल्या माणसाला बघतात. ओव्हर कॉन्फिडन्स वाटत नाही? नाही, बहीण कोणाची आहे? तोच तर प्रॉब्लेम आहे. जाऊ दे, कामाकडे लक्ष दे आणि कुणाला काही कमी पडू देऊ नकोस. दादा बिंदास्त राहा. तुला माहितीये ना कोण आहे मी? तोच प्रॉब्लेम आहे. गॉगल दे आधी. माझा डायलॉग मारतोय. कोण आहे मी असं बोललं पाहिजे. कामाला लागा. चला चल, बघू नको जा. हे चल चल.